श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताचिया घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वज्र असे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात
एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने, त्या परी तात्यासे सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातुनी स्वामींसी, कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठोनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होवोनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकोन या वचन, समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय मनोनी चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत. सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामींप्रती. कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावाचिया मनी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणोनी तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी,
ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतींसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेण्यात घालोनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेण्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊनिया राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, येथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यामाजी, यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमंत, सदा भक्त परिसोत, षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.